हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी। ही भाजी आहे ना कोकणामध्ये कशी करतात त्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि कोकणात करतात त्याचप्रमाणे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे जे सगळे काजू आहेत ना ते बिया मी फोडून घेतलेले आहेत आणि काजूचा आतला जो गर आहे ना तो काढून मिठाच्या पाण्यात असं घालून घेतलेला आहे। काजूचा गर फोडल्यावर ना मिठाच्या पाण्यात घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो काही चीक असतो तो निघून जातो। तर हे बघा, आता मी तुम्हाला ह्या दोन बिया ठेवलेल्या आहेत त्या मी दाखवते फोडून। तर आपल्याला जेव्हा काजूच्या ह्या बिया फोडायच्या असतात ना तेव्हा ना हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपण ज्याच्याने फोडणार असतो, म्हणजे आपण सुरीने किंवा विळीने ज्याच्याने पण कापणार असतो ते आहे ना त्याला पण तेल लावून घ्यायचं। तर हे बघा, अशा पद्धतीने आहे ना हा काजूचा गर आहे तो काढून घ्यायचा, हाताला ना तेल लावून घ्यायचं, म्हणजे जो चीक असतो ना तो आपल्या हाताला लागत नाही। तर मी इथे एक जी काजूची बी होती ना ती फोडून घेतलेली आहे आणि ही बघा या प्रकारे आहे ना ही दुसरी जी बी आहे ना ती पण अशी आपल्याला फोडून घ्यायची आहे। तर हा बघा दुसरा काजू आहे ना तो पण मी असं सुरीने आहे ना कट करून घेतलेला आहे आणि आता या ज्या बी मधले आतमधला जो गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर कुठचं पण असे धारदार म्हणजे टोकवालं जे असेल ना सुरी वगैरे किंवा चमचा किंवा जो आपला साडीचा मोठा पिन असतो त्याच्याने सुद्धा, म्हणजे पुढे ना बारीक असे टोक पाहिजे, त्याच्याने ही गर जो आतला असतो ना तो काढून घ्यायचा। तर हे बघा, इथे मी आहे ना सुरीकडचा जो टोकाकडचा भाग होता ना त्याचा वापर करून, म्हणजे त्याच्या मदतीने हे जे गर आहेत ना ते काढून घेतलेले आहेत। आणि आता हा गर काढल्याच्या नंतर आहे ना त्याच्यावर पण एक पातळ अशी साल असते ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, या गराच्या वरती पण एक पातळ अशी साल आहे ती ना काढून घ्यायची। आता हे दोनच काजू होते म्हणून मी डायरेक्ट काढून घेते, नाहीतर काय करायचं माहिती आहे, जास्त काजू असतील ना तर आपल्याला पाणी घ्यायचं, थंड पाणी, आणि त्याच्यामध्ये हे गर टाकून ठेवायचं, म्हणजे त्या साली आहेत ना पाण्यामध्ये टाकून ठेवल्या ना की लगेच अशा निघतात। आणि ना मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायच्या, म्हणजे त्याचा जो चीक असतो ना तो सगळा मिठाच्या पाण्यात उतरतो आणि मग चीक आपल्याला खाताना असं लागत नाही। तर आता इथे मी ना सगळे हे गर जे आहेत ते सोलून घेते आणि हे जे सोलून घेतलेले गर आहेत ना ते पण आपण हे जे मिठाच्या पाण्यात गर टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकून घेऊया। आणि आता आपण आहे ना ह्याची भाजी करून घेऊया। तर सगळ्यात आधी ना आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे। तर आता भाजी करण्यासाठी आहे ना आपण सर्वात आधी वाटण वाटायची तयारी करूया। तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी आहे ना सुकं खोबरं घेतलेलं आहे, तर त्याला आहे ना किसून भाजून घेतलेलं आहे। तर इथे मी 3 मोठे चमचे एवढं सुकं खोबरं वापरलेलं आहे। त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला तो सुद्धा भाजून घेतलेला आहे। अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच, त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे ना मिक्सरमध्ये घालून आपल्याला छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ना 2 मोठे चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आहे ना 4-5 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या ठेचून घातलेल्या आहेत आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना तेलावर आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। लसूण छान खमंग असं तेलावर भाजला गेला की त्यानंतर आपल्याला यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे। आणि आता हे जे वाटण आहे ना ते सुद्धा आपल्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आहे ना मीडियम करायची आणि हे जे वाटण आहे ना ते छान असं तेलावर परतून घ्यायचं, म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपलं जे वाटण आहे ना ते आपल्याला छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे। तर इथे जे वाटण आहे ना ते तेलावर छान असं परतलं गेलंय, तुम्ही बघू शकता बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे। तर इथे मी आहे ना पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे, 2 मोठे चमचे लाल तिखट घालून घ्यायचं। तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आहे ना 1 मोठा चमचा एवढं धने पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेऊया। आणि आता हे जे मसाले आहेत ना ते सुद्धा छान तेलावर 1-2 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि या वाटणासोबत हे जे मसाले आहेत ना ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे। घातलेले मसाले वाटणासोबत छान 1-2 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जे गर काढून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहेत। तर गरातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि हे जे गर आहेत ते या वाटणामध्ये घालून घ्यायचे आणि आता जे हे गर आहेत ना ते सुद्धा वाटणामध्ये आहेत ना आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हलक्या हाताने आहे ना चमच्याने हे जे काजूचे गर आहेत ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत।
काजूचे गर इथे छान असे आपले जे आहेत ना ते वाटणासोबत मिक्स करून झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये आहे ना आपण पाणी घालून घेऊया। तर इथे मी ग्लासभर पाणी घेतलेलं होतं, त्यामधलं अर्धा ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे आणि हे आहे ना आता व्यवस्थित छान असं मिक्स करायचं। आणि हे बघा इथे आहे ना मला पाणी थोडं कमी वाटतंय, तर राहिलेलं अर्धा ग्लास जे पाणी आहे ना ते पण मी यामध्ये घालून घेते। तर ग्लासभर पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि ही काजूची भाजी शिजायला आहे ना जास्त पाणी लागत नाही आणि ही भाजी जी आहे ना ती जास्त पातळ पण चांगली लागत नाही। तर आपण काजूची जी भाजी आहे ना ती सुकी अशी करणार आहोत, तर त्यामुळे इथे मी ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये ना चवीपुरता मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यावर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी आहे ना आपल्याला मीडियम गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर आता आहे ना ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी आहे ना 15 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि मध्ये मध्ये आहे ना आपल्याला झाकण बाजूला करायचं आणि भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे। आणि आता हे बघा 15 मिनिटांनंतर आहे ना मी झाकण बाजूला केलं आणि हे बघा इथे जी आपली काजूची भाजी आहे ना ती इथे तयार आहे। आपलं पाणी जे आहे ना ते बऱ्यापैकी आटलं आहे आणि इथे आपला जो काजू आहे ना तो पूर्णपणे शिजला गेलेला आहे। तर हे बघा इथे छान आणि मस्त अशी आपली ही भाजी जी आहे ती तयार आहे। ही बघा ही जी भाजी आहे ना ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली इथे ही काजूची भाजी तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।